काही वाजत गाजत या गाव गावात काही वाजत गाजत उंच गावाच्या मैदानात लय ताकद हाय रे माझ्या मंगळायाच्या नावात लय ताकद हाय रे माझ्या मंगळायाच्या नावात आगाद लीला महिमा थोर माया देवाची भगतावर आगाद लीला महिमा थोर माया देवाची भगतावर आका मारता येईल देव लगेच धावत लय ताकद हाय रे माझ्या मंगळायाच्या नावात लय ताकद हाय रे माझ्या मंगळायाच्या नावात संकट समय धावून येतो भक्तांचं दुःख तारून येतो संकट समय धावून येतो भक्तांचं दुःख तारून येतो खोट्या भक्तीला देव हा नाही कधीच पावत लय ताकद हाय रे माझ्या मंगळायाच्या नावात लय ताकद हाय रे माझ्या मंगळायाच्या नावात देवाचा तो सिद्ध महान धोंडी बाबा तो लय गुणवान देवाचा तो सिद्ध महान धोंडी बाबा तो लय गुणवान देता भंडार भगताचे येत होता त्यांचा गुण लय ताकद हाय रे माझ्या मंगळायाच्या नावात थाप मार डिंबाड्या तू तुझ्या रे ढोलावर
जर देवाची सेवा करायची म्हणलं तर बापाचा विचार घेतला पाहिजे आणि बापाचा विचार घ्यायचा म्हटलं जायचं म्हणलं तर मेंढे माझ्या कोण राखणार असा विचार करू लागला त्यावेळेला. विचारशील लागला होता विचार करायला मेंढ्या माझ्या कोण राखणार कोडे पडलं होतं इसार शिदाला म्हणून मात्र माझा भगवंत मंगराया शिद लागला होता बोलायला. मंगराया शिद म्हणू लागला इसार शिदा मी मेंढ्या राखतो तू तुझ्या घर वाड्याला जा आणि बापाची विचारपूस करून येते जायला. एवढ्या बघा वेळ जगा विचार केला मनाला निघून गेला होता आपल्या घरवाड्याला गेला आणि सत्यानशील इसार शिदाचा बाप गुरु लागला. इसार शिदा आपले सवाल मेंढर तू घर वाड्याला का आला आता सत्यानशील इसार शिदाला विचारू लागला. विचारायला लागला होता विचारायला एवढ्याच वेळेत मात्र इसार शिदा लागला होता सांगायला आपल्या बापा पित्याला सत्यानशीलाला लागला होता सांगायच्या टाइमाला. बापा पित्या म्हणला 3 दिवस झालं माऊदिशी देव आलाय माळाला 3 दिवस झालं सेवा माझी कर पूजा माझी कर असा म्हणून माझ्या पाठीमाग लागलाय म्हणून मी तुमचा विचार घेण्यासाठी आलोय असं इसार शिदाने सांगितलं होतं आपल्या बापाला त्यावेळेला. मागल्या 6 महिन्याची आठवण झाली. 6 महिन्यापूर्वी तांदूळ वाणे न वैत केलं होतं आणि त्या वैतात काय सांगितलं होतं की मावदिशी देव येईल महाराज आणि आल्याला देव काय
काय म्हणेल माहितीये का? माझी सेवा पूजा करा म्हणे तर तो देवलई वंगाळ हाय. त्या देवाचा एक दात विषाचा तर दुसरा दात अमृत आहे. म्हणून मात्र लागला होता सत्यानुशील सांगाय मात्र आपल्या मुलाला त्या टाइमला विषाचा दात रवला तर त्याचा कुलशय होईल आणि जर अमृताचा दात रवला तर दौलत डोंगऱ्याला तुटल असा म्हणला देव आहे. त्या देवाने मेंढर नाही तर नोंदे तेव्हा तू जेवण खाणं कर आणि देव मारीला जाऊन झोप असं सत्यान शिदानं ईश्वर शिदाला सांगितलं. ते जगाला एवढ्या बघावे आता एवढ्या बघावे एवढ्या बघावे बाबायाचं बोलणं बाबायाचं बोलणं बाबायाचं बोलणं बघायला ऐकून बापाचं बोलणं ऐकून घेतलं लेखानं आणि लेखून घेऊन गेला होता कुठं माहितीये का? देवामारीला गेला आणि इशार सिद्ध झोपी गेला. तसा झोपी गेल्यानंतर मागल्या बाजूला कोण पडलं होता मंगळायाची दादा त्या टाइमाला अंतर्ज्ञानानं ओळखला आणि म्हणला आणि त्याला पूजेला जोडणार ह्याला सेवा करायला लावणार होय. म्हणून सात तुझ्या भणारा काढला आणि काढून तिला भगवंतानं काय केलं असायला 6 लाख मेंढ्यावर भंडारा देवानं टाकला त्याला गेला. भंडारा टाकल्यानंतर मात्र त्यावेळेला 6 लाख मेंढरे त्या सगळ्या पुतळीच्या रानात श्रावण महिन्याला पिकाची नासधूस करीत लागलेली फिरायच्या जागा पिकाची नासधूस होत असताना मात्र त्या टाइमाला मेंढ्या कुणाच्या शेंगा कुणाचा जुंगळा कुणाची वांगी कुणाची मिरच्या वरडत वरबडत सुरवत चालले त्या जागेला.
कुठल्या ठिकाणाला पुन्हा ओरबडत तोडत आपली गाठ जो सगळ्या शिवारातनं मेंढ्या करीत करीत मात्र मेंढ्या निघून गेल्या होत्या कुठल्या ठिकाणाला महाराजाच्या मेंढ्या नागोबाच्या दिशेत आणल्या.